नमस्कार मंडळी, आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते। मी काय केलेले इथं कढईमध्ये 1 चमचा खसखस भाजून घेत आहे। इथं 1 चमचा खसखस मी छान तांबूस रंगावर भाजून घेतलेली आहे। नंतर त्या कढईमध्ये 1 चमचा मी काय केले साजूक तूप घातले आणि तूप छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी 1 छोटी वाटी भरून काजू घेतलेले आहेत। काजू त्यामध्ये छान असे भाजून घ्यायचे त्या तुपामध्ये। आता काजू भाजून झालेले आहेत, मी काढून घेतलेत ते ताटामध्ये। त्याच ताटामध्ये खसखशीच्या नंतर त्याच उरलेल्या तुपामध्ये पुन्हा मी काय केले तेवढीच वाटी भरून बदाम घेतलेले आहेत। बदाम पण छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये त्या। आता बदाम पण छान भाजून झालेत, मी काढून घेते। नंतर उरलेलं जे तूप आहे त्या तुपामध्ये 1 मोठी वाटी भरून मी काय केलेले खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे। तो खीस काय करायचा छान भाजून घ्यायचा त्या तुपामध्ये आणि हे सगळे जिन्नस एकत्रितच मिक्स करायचे। नंतर त्यामध्ये मी काय केले विलायची पावडर टाकलेली आहे। नंतर जेवढं मी खोबऱ्याचा खीस घेतला होता ना वाटीने तेवढीच वाटी भरून मी काय केले इथं हिरवे मनुके घेतलेले आहेत। आता हे सर्व जिन्नस काय करायचं एकत्र करून घ्यायचे आहेत। हाताने एकदम मस्त सगळे एकत्र करून घ्यायचे आणि नंतर हे सगळे एकत्र केल्याच्या नंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ते काय करायचे हे मिश्रण बारीक करून घ्यायचे। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहू शकता तुम्ही इथं बारीक केले बघा, त्याला कसं असं चिकटपणा आलेला आहे की नाही। आता आपण काढून घेऊयात। आता अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता मी इथं काय केलेलं आहे मोदकाचा असा छोटा असा साचा घेतलेला आहे आणि त्याला मी काय केले तूप लावून घेतलेलं आहे। ह्या साच्याला आपल्याला हवे तसे साचे मोठे म्हणलं तर ह्याच्यापेक्षा मोठा पण साचा मिळू शकतो बाजारात, तुम्ही तो पण वापरू शकता। आता यामध्ये मी काय करायचं हे केलेलं बारीक केलेले जिन्नस आहेत ना, हे कूट केलेले जे आपण ड्रायफ्रूट्सचं ते घालून ह्याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे। चांगलं दाबून घ्यायचं आहे ते म्हणजे आकार छान येतो। अशा पद्धतीने पहिला मोदक आपला इथे तयार आहे। आता गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे ना, त्यामुळे ही मोदकाची तयारी बरं का। बघा पहिला मोदक किती छान झालाय। आता अशा पद्धतीने मी सगळे मोदक या मोदकाच्या साच्यामध्ये घालून तयार करून घेतलेले आहेत। हा शेवटचा मोदक पण आपला इथं तयार झालेला आहे। किती छान मस्त असे मोदक तयार झालेले आहेत। मी घेतलेलं जे प्रमाण होतं त्या प्रमाणामध्ये 11 ते 12 मोदक सहज तयार होतात। या गणेश चतुर्थीला तुम्ही पण या पद्धतीचे मोदक करून पहा आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असला तर कमेंट करून नक्की सांगा। बाय।